अकोल्यातील 6 शेतकऱ्यांनी कापसाची विक्री किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने झाल्याचा आरोप करत भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीआय विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी न्यायालयाने केंद्र व राज्य शासनासह संबंधित यंत्रणांना नोटीस बजावत 8 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। आता 2 आठवडे बाकी असून याचिकेनुसार सीसीआयने ई लिलावात कापूस 50 ते 51,800 रुपये प्रति क्विंटल दराने विकत घेतला तर किमान दर 54,000 रुपये निश्चित होता। अकोल्यासह विविध केंद्रांवरील विक्री दरातील मोठी तफावत आणि कथित अनियमिततेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे। नागपूर उच्च न्यायालयात सीसीआयच्या विरोधात आम्ही 8 लोकांनी याचिका दाखल केलेली आहे की सीसीआयनं जी भारत सरकारने आधारभूत किंमत ठरवली त्या किमतीप्रमाणे कापूस खरेदी केला पाहिजे, त्यामध्ये ते कमी दराने कापूस खरेदी करतात। म्हणून या विरोधात आम्ही नागपूर उच्च न्यायालयात ॲडव्होकेट सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि ॲडव्होकेट श्रीराम पुणकर यांच्या वकील माध्यमातून आम्ही ही याचिका दाखल केली आहे। शेतकऱ्यांना जो हमीभाव जाहीर झालेला आहे केंद्र सरकारचा त्याच भावात खरेदी केलेली पाहिजे। ही शासनाची सीसीआय असल्यामुळे यांनी शेतकऱ्यांचं मरण सोसलं पाहिजे नाही, म्हणून यासाठी आम्ही ही याचिका दाखल केलेली आहे। आम्ही या याचिकेकर्तेमध्ये एकूण 8 लोक आणि 8 लोकांनी अकोला जिल्ह्यातल्या ही याचिका दाखल केलेली आहे।